अनेक मराठी तमाशापटात नाचाची भूमिका गाजवलेलं अत्यंत साधं व्यक्तिमत्व गणपत पाटील यांच्याविषयी आपण बोलत आहोत. आणि चित्रपट सृष्टीमध्ये सुरुवातीच्या दिवसामध्ये त्यांनी सुतारकाम आणि अगदी रंगभूषा सहाय्यकाची सुद्धा कामं केली. त्या सुमारास पाटलांना राजा परांजपे यांच्या बलिदान आणि राम गबाल यांच्या वंदे मातरम या चित्रपटामध्ये अभिनयाची संधी मिळाली. या भूमिकांमधल्या त्यांच्या अभिनयामुळेच त्यांची अभिनय कारकीर्द फुलवणारी भालजी पेंढारकरांच्या मीठ भाकर या चित्रपटातली खलनायिकाची भूमिका त्यांना मिळाली. चित्रपटांच्या बरोबरीनंच त्यांनी नाटकात सुद्धा अभिनय सुरुवात केली होती. जयशंकर दानवे यांच्या ऐका हो ऐका या ग्रामीण ढंगातील तमाशाप्रधान नाटकात बायकी सोंगाड्याची अर्थातच नाचाची आव्हानात्मक भूमिका त्यांनी लीलया पेली आणि त्यांच्या अभिनयामुळेच ही भूमिका जबरदस्त लोकप्रिय झाली. जाळीमध्ये पिकली करवंद या नाटकात सुद्धा त्यांनी सोंगाड्याचीच व्यक्तिरेखा साकारली. पाटलांनी अभिनीत केलेल्या नाचाच्या भूमिकांची लोकप्रियता लक्षात घेऊन कृष्णा पाटलांनी वाघ्या मुरळी चित्रपटात त्यांना तशीच भूमिका दिली आणि या चित्रपटानंतर पाटलांच्या अभिनय कौशल्यामुळे नाचाची भूमिका आणि गणपत पाटील हे समीकरण मराठी तमाशापटात दृढ होत गेलं. बायकी किरट्या आवाजात ओरडत बोलताना उजव्या हाताची तर्जनी हनुवटीवर ठेवून आणि डावा हात कमरेवर ठेवून बोलणारे, अंगाला लचके देणारे आणि अगदी ठसक्यात खुमासदार पद्धतीनं गणपत पाटील नाचा साकारायचे. खरं तर त्यांच्या वाट्याला आलेली ही अगदी छोटीशी भूमिका, म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं झालं तर जेमतेम फुटेज असणारी ही भूमिका ते अक्षरशः जगायचे आणि म्हणूनच ती भूमिका प्रेक्षकांच्या मनात ठसायची. प्रेक्षक सुद्धा मग त्यांना मनापासून दाद द्यायचे. जयश्री गडकर, माया गांधी, सीमा ते अगदी उषा नाईक, उषा चव्हाण पर्यंत कोणाचे सुद्धा तमाशाप्रधान चित्रपट पाहिले तर त्या सगळ्यांचा एकच समान धागा होता, तो म्हणजे गणपत पाटील. गणपत पाटलांनी साकारलेला कुठलाही सिनेमा घ्या, त्यात त्यांची भूमिका जास्तीत जास्त मोठी 8 ते 9 मिनिटांची आहे, पण तरीही त्यांच्या अभिनयामुळे ते कायमच आपल्या मनात ठसून राहिले. आणि बालध्रुवमध्ये बालकलाकार म्हणून ते अगदी मॉबमध्ये उभे होते. खऱ्या अर्थानं त्यांची ओळख झाली ते 1949 मध्ये प्रदर्शित झालेल्या मीठ भाकर या चित्रपटानं. राम राम पाहुणं या चित्रपटात सुद्धा त्यांनी भूमिका गाजवलीच आणि नंतर 1951 मध्ये पाटलांचा पोर या चित्रपटातली त्यांची भूमिका विशेष गाजली. त्याच वर्षी छत्रपती शिवाजीमध्ये त्यांनी अनेक छोट्या भूमिका पार पाडल्या. 1960 मध्ये शिकलेली बायको या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांचं या चित्रपटसृष्टीतलं बस्तान पक्क केलं. 1963 मध्ये थोरातांची कमळाने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली आणि मग त्यानंतर 1964 मधला पाठलाग, सवाल माझा ऐगा, वाघ्या मुरळी या सिनेमांनी त्यांचं आयुष्य बदललं. खरे गणपत पाटील लोप पावले आणि नाचा गणपत पाटील लोकमानसाच्या अगदी नसानसामध्ये भिनला. 1965 मध्ये आलेल्या केला इशारा जाता जाता या चित्रपटानं तर त्यांना स्टार कलाकारांइतकंच महत्व आलं आणि मग त्यानंतर मल्हारी मार्तंड, रायगडचा राजबंदी या मराठी तमाशापटात गणपत पाटलांचं स्थान अगदी अबाधित झालं. बाई मी भोळी आणि देवा तुझी सोन्याची जेजुरी, सांगू मी कशी, सुरंगा म्हणतात मला, छंद प्रीतीचा, धन्य ते संताची धनाची पर्यंत अगदी सगळ्याच चित्रपटामधनं त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. त्यानंतर एक गाव 12 भनगडी या सुद्धा चित्रपटानं लोकप्रियतेचे नवे विक्रम केले आणि सार्वजनिक जीवनामध्ये म्हणजे गणपत पाटील हे व्यक्तिमत्व जाऊन नाचा गणपत पाटील हे लोकांच्या मनात रुजलं गेलं. लीला गांधी, संध्या, उषा चव्हाण, उषा नाईक, रंजना, मधु कांबीकर पासून ते अगदी माया जाधव यांच्यापर्यंत कुणीही असेल तरी सुद्धा नाचाचं काम गणपत पाटलांना द्या असा त्या अभिनेत्रींचा आणि दिग्दर्शकाचा आग्रह असे. ते तिकडे रमत गेले खरे आणि इकडे त्यांचा संसार मात्र टवाळीचा विषय झाला. त्यांच्या पत्नीनं आणि मुलानं काय काय ऐकून घेतलं असेल याची कल्पनाही करवत नाही. इतकं असूनही पाटलांनी आपल्या चेहऱ्याला रंग लावून घेणं बंद केलं नाही. का कधी कुणापुढे हात पसरले नाहीत की कुणापुढे कशाची याचना केली नाही. सगळं दुःख, अपमान, व्यथा, तिटकारा ते शोषित गेलं. चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर आयुष्यभर फक्त सदरा आणि पायजमा अशा एका वेशात वावरलेला हा माणूस आपल्या शापित भूमिकेचं सोनं करून ठेवलं. पण त्यांच्या वेदना जगापुढे फारशा मांडल्या गेल्या नाहीत. त्यांनी लिहिलेल्या रंग नटेश्वराच्या पुस्तकामध्ये मात्र त्या विस्तृतपणे या घटनांचा पट त्यांनी उलगडलेला आहे.
या नटरंगाची आयुष्यभर उपेक्षा झाली होती की काय, म्हणूनच प्रेक्षकांनी त्यांच्यावर निघालेल्या नटरंग चित्रपटाला अगदी रेकॉर्ड ब्रेक प्रतिसाद दिला. 2013 साली विशेष दीनानाथ मंगेशकर पुरस्कार त्यांना मरणोत्तर जाहीर झाला होता आणि यापूर्वी 2005 साली जीवन गौरव पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त झाला होता. त्यांच्या आता ग बयाला दाद दिली नसेल असा मराठी रसिक विरळाच. अंगात मखमली बदाम आणि त्यावर हाफ जॅकेट, गळ्यात गुंडाळलेला रंगीबेरंगी रुमाल आणि डोक्यावर बुट्टेदार टोपी अशा वेशातले गणपत पाटील त्यांच्या नाचाच्या भूमिकेत अगदी समरसून जायचे. या भूमिकेनं त्यांना खरं तर मानही दिला आणि प्रचंड अपमान सुद्धा, पण आपल्या भूमिकेचं त्यांनी सोनं केलं. नटरंग सिनेमा जानेवारी 2010 मध्ये प्रदर्शित झाला आणि त्याआधीच म्हणजेच 23 मार्च 2008 रोजी हा खरा प्रतिभावंत अभिनेता आपल्या अनंताच्या प्रवासाला गेला. नटरंग सिनेमा आला आणि त्यानं मराठी सिनेमाचे आणि खऱ्या अर्थानं गणपत पाटील यांचे पांग फेडले. त्यांच्या भूमिकेचं त्यांनी सोनं केलं. अशा या सर्व गुणसंपन्न गुणी अभिनेत्याला मी मनापासून सलाम.